नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी फर्स्ट इयर पॉलिटेक्निक सेकंड सेमिस्टरला आहेत त्यांना M2 हा सब्जेक्ट आहे। तर त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला जास्त मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवावंच लागेल। आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर मी काही फॉर्म्युल्याचे व्हिडिओ यूट्यूब वरती बनवलेले आहेत। ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, फॉर्म्युले लक्षात ठेवा। या फॉर्म्युल्याचा नक्कीच तुम्हाला M2 चे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना बेनिफिट होईल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असेच काही IMP फॉर्म्युले बघणार आहोत, जे की आपण M2 चे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्याला हे फॉर्म्युले लागणार आहेत। जसं की इंटिग्रेशनचे असतील, हे इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्याला या फॉर्म्युल्यांची गरज पडेल। तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण बघूया मल्टिपल अँगल फॉर्म्युले। ठीक आहे, तर हे मल्टिपल अँगल फॉर्म्युले तुम्हाला जर व्यवस्थित लक्षात असतील तर M2 हा तुम्हाला सब्जेक्ट सोपा जाईल। म्हणजे सर्व फॉर्म्युल्यांची लिस्ट जर तुम्हाला लक्षात असेल तर M2 सोपा जाईल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करत असताना तुम्ही कोणता फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज केला प्रत्येक वेळेस लिहा, आळस न करता प्रत्येक वेळेस लिहा। तुम्हाला तो फॉर्म्युला लिहून 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 ऑटोमॅटिक लक्षात राहून जाईल। ठीक आहे, वेगळं तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही। कधी कधी तर आपला डोक्याचा वापर न होता हातच आपले प्रॉब्लेम सॉल्व करून टाकते। एवढी प्रॅक्टिस तुमची व्हायला पाहिजे। आणि हा M2 जो सब्जेक्ट आहे थेरी सब्जेक्ट सारखा नाही। थेरी सब्जेक्टमध्ये तुम्ही डायग्राम काढलात, काही डायग्रामच्या रिलेटेड लिहू शकता तुम्ही। ठीक आहे, तुम्हाला 4 मार्काला जर क्वेश्चन असेल तर ॲटलिस्ट डायग्राम आणि थेरी लिहिलात तर 2 मार्क मिळतील किंवा 3 मार्क मिळतील किंवा ॲटलिस्ट 1 मार्क तरी मिळेल। पण M2 तसं आहे का? तुम्ही प्रॉब्लेम जर समजा अर्धवट सॉल्व केलात तर तुम्हाला 0च मार्क मिळालेत सध्या। ठीक आहे, स्टेपला मार्क सध्या देत नाहीत। फायनल आन्सर जर तुमचं करेक्ट आलं तरच तुम्हाला त्या प्रश्नाला मार्क आहे। आणि आपलं फायनल आन्सर कधी कधी प्लसचं मायनस ह्याच्यामुळं सुद्धा चुकून जाते। ठीक आहे, त्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करत असताना खूप काळजी घ्यायची आहे। फॉर्म्युला सुद्धा यूज करत असताना आपण प्लसच्या ऐवजी जर मायनस घेतलं किंवा मायनसच्या ऐवजी जर प्लस घेतलं तर आपलं फायनल आन्सर रॉंग होऊन जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण असेच काही फॉर्म्युले बघणार आहोत आणि ज्या फॉर्म्युल्यांचा यूज आपल्याला M2 चे प्रॉब्लेम सॉल्व करताना होणार आहे। फर्स्ट फॉर्म्युला sin 2 थीटा। sin 2 थीटाचा फॉर्म्युला 2 sin थीटा इंटू कॉस थीटा। ठीक आहे, तर ह्याचे 3 फॉर्म्युले आहेत। कोणता फॉर्म्युला कधी उपयोगात येईल हे काहीच सांगता येत नाही, त्यामुळं सगळे फॉर्म्युले त्याच्या रिलेटेड आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। आता ह्या sin 2 थीटाचे ऍक्च्युअल 3 तुम्हाला फॉर्म्युले आहेत, राईट। sin 2 थीटा 2 sin थीटा इंटू कॉस थीटा इक्वल्स टू 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा, राईट। हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवा। याच्यावरनं आपण sin 2 थीटा तर रिअरेंज सुद्धा करू शकतो। ठीक आहे, हे 2 फॉर्म्युले घेऊन किंवा हे 2 फॉर्म्युले घेऊन रिअरेंज सुद्धा काही ठिकाणी आपल्याला करावं लागते। ठीक आहे, त्याच्यावरनं सुद्धा त्याचे सब फॉर्म्युले तयार होतात। ठीक आहे, फक्त मेन तुम्ही हे 2 लक्षात ठेवा। sin 2 थीटा इक्वल्स टू 2 sin थीटा इंटू कॉस थीटा इक्वल्स टू 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा, राईट। हा झाला तुमचा फर्स्ट फॉर्म्युला। त्यानंतर cos 2 थीटाचा cos 2 थीटा आपण बघा, पहिले या व्हिडिओच्या अगोदर ह्या ठिकाणी फक्त sin थीटा होता, cos थीटा होता। म्हणजे त्या ठिकाणी जे सिंगल अँगल फॉर्म्युला असं म्हणू शकतो आपण त्याला। या ठिकाणी मल्टिपल अँगल फॉर्म्युला म्हणजे sin 2 थीटा। आता याच्यानंतर तुम्हाला sin 3 थीटा, cos 3 थीटा ह्याचे फॉर्म्युले आपल्याला बघायचे आहेत। ठीक आहे, पण त्या अगोदर तुम्हाला हे जर लक्षात राहिले तर ते 3 थीटाचे फॉर्म्युले लक्षात राहतात, राईट। चला, cos 2 थीटाचे बघा एकूण किती फॉर्म्युले आहेत? 1 2 3 4। ठीक आहे, हे 4ही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण प्रॉब्लेम सॉल्व करत असताना कोणता फॉर्म्युला कधी उपयोगात येईल हे काहीच सांगता येत नाही। त्यामुळं सर्व फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, राईट। बघा, cos 2 थीटाचा फर्स्ट काय लक्षात ठेवायचं आहे? cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1 मायनस 2 sin स्क्वेअर थीटा, हा दुसरा फॉर्म्युला। तिसरा
2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 हा तिसरा फॉर्म्युला आणि चौथा जो फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. ठीक आहे, तर हे चारही फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना किंवा फॉर्म्युले जर लक्षात ठेवायचे असतील तर तुम्ही एखादा पिक्चर बघत असताना बघा, आपण एखादा मूवी बघत असताना तुमच्या हातामध्ये वही पेन काही घ्यायची गरज आहे का? काही लिहून ठेवायची तुम्हाला गरज आहे का? नाही. ठीक आहे, पण M2चे हे जे व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही बघत आहात तेव्हा तुमच्या हातामध्ये नोटबुक आणि पेन पाहिजे. ठीक आहे, मी जसं जसं सांगतोय तसं फॉर्म्युले नोट करून ठेवत चला. याची PDF तर तुम्हाला मिळेलच. ही PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तो ग्रुप जॉईन करा, किंवा टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, तो ग्रुप जॉईन करा. त्याच्यामध्ये PDF तुम्हाला हे मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट फॉर्म्युला आहे टॅन 2 थीटा. ठीक आहे, टॅन 2 थीटा तर इक्वल्स टू 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला आहे. बरेच विद्यार्थी ह्या ठिकाणी पण असाच सेम फॉर्म्युला आहे. कोणाचा? साइन 2 थीटाचा. काय फॉर्म्युला आहे? 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा फॉर्म्युला आहे. इथं ह्या ठिकाणी प्लस साइन आहे आणि टॅन 2 थीटाच्या फॉर्म्युल्यामध्ये बघा 2 टॅन थीटा सेम आहे. या ठिकाणी 1 इथं प्लस आहे, या ठिकाणी मायनस आहे. टॅन स्क्वेअर थीटा. इथं बरेच विद्यार्थी गोंधळून जातात. जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेम मध्ये साइन 2 थीटा येते तेव्हा तुम्ही टॅन 2 थीटाचा फॉर्म्युला घाईघाईमध्ये वापरू शकता. तर ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. किंवा टॅन 2 थीटाचा हा फॉर्म्युला आहे, इथं जर प्लस केलं मी तर तो कोणाचा फॉर्म्युला होऊन जाईल? साइन 2 थीटाचा. राईट, म्हणजे हे दोन फॉर्म्युले एकमेकाला रिलेटेड आहेत. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, असं एकमेकाला कंपेअर करून तुम्ही हे फॉर्म्युले लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर डायरेक्ट जर लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर आपल्याला कन्फ्युजन होऊ शकते. साइन 2 थीटाच्या फॉर्म्युल्यामध्ये इथं प्लस आहे आणि टॅन 2 थीटाच्या फॉर्म्युल्यामध्ये या ठिकाणी मायनस आहे. राईट, आता नेक्स्ट फॉर्म्युला नंबर 4, 1 प्लस कॉस 2 थीटा इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. राईट, फिफ्थ फॉर्म्युला 1 मायनस कॉस 2 थीटा इक्वल्स टू 2 साइन स्क्वेअर थीटा. तर असे तुम्हाला फॉर्म्युले आहेत. राईट, तर हे 5 फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत. M2चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना या फॉर्म्युल्यांची आपल्याला आवश्यकता पडेल आणि या फॉर्म्युल्याचा तुम्हाला M2चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना नक्कीच बेनिफिट होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ह्या YouTube चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे आणि आपल्या ऑनलाईन क्लासच्या ॲपची लिंक दिलेली आहे, मेड फॉर पॉलिटेक्निक. तर तो ॲप डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये तुमच्या ब्रँचनुसार भरपूर कोर्सेस अवेलेबल आहेत. फ्री कोर्सेसमध्ये जा. फ्री कोर्सेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो कोर्स पाहिजे त्याच्या अगोदर डेमो लेक्चर बघा. ते जर तुम्हाला आवडले असतील, व्यवस्थित समजत असतील तर मग रेकॉर्डेड कोर्सेसमध्ये जा आणि तो कोर्स परचेस करा. अतिशय कमी फीसमध्ये आपण सगळे जे कोर्सेस आहेत अवेलेबल करून देत आहोत, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांना तो कोर्स त्याची फीस जी आहे परवडली पाहिजे, म्हणून आपण कमी फीसमध्ये क्वालिटी एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, असेच आपण फॉर्म्युले नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. साइन 3 थीटा, कॉस 3 थीटा असे 3 थीटाचे फॉर्म्युले आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगतोय मी, लाईक करा आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.